आता पुढच्या 358 पानावरती चौथा श्लोक बघा. स्पर्शाने काय काय बोलायचं. स्पर्श प्राधान्य एव आतुरस्य आयुषः प्रमाण अवशेषम जिज्ञासुः प्रकृतिस्थेन पाणिनां शरीरमस्य केवलं स्पृशेत् परिमर्शयेत् वा अन्येत् परिमृशता तु खलु आतुर शरीरम् इमे भावात् तत्र 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 अवबोध्यव्या भवन्ति. सततं स्पन्दमानानां शरीरदेशानाम् अस्पन्दनम्. आयुर्वेदाने अभाव मानलेला आहे. अस्पंदनम सततम स्पंदमानानाम अस्पंदनम म्हणजे स्पंदमान भाव स्पर्शाने बघायचे. स्पंदमान भावामध्ये अस्पंदन असेल तर ती विकृती आहे लक्षात घ्यायचं. किंवा स्पंदमान भावांचं परीक्षण स्पर्शाने करायचं आहे. पुढे नित्योष्पणां शीतिभावः. शीत गुणाचं परीक्षण स्पर्शाने करायचं आहे. शीत आणि उष्णभावाचं. शीतिभाव शीत इथे अभाव, इथे पण अभाव आला, इथे पण अभाव आला. मृदूनां दारुणत्वम. मृदूनां दारुणत्वम. मृदू द्रव्य आहे, आधी मृदू होतं, आता दारुण झालंय. हे स्पर्शाने करायचं तुम्हाला. दारुणत्वम. श्लक्ष्णानां खरत्वम. खरत्व स्पर्शाने बघायचं आहे. रौक्ष नजरेने बघायचं आहे. अधिकृतपणे. याचा अर्थ अन्य मार्ग नाही तसा नाही आहे. अन्य मार्गही असू शकते, पण ग्रंथकारांनी प्राधान्य याला दिलेलं आहे. पुढे सतां सद्भावः असद्भावः. जे होतं ते नाही आहे. आत्ता गाठ होती, आता दिसत नाही आहे. सतां असद्भावः संधीनां भ्रंश चवनानि. भ्रंश श्रंश हा स्पर्शाने बघायचा आहे. मांस शोणितयोर अवितिर्भाव. मांस शोणितयोर अतिक्षीणत्वम. अतिक्षीणत्वम अशी टीका आहे. दारुण वितिभावा दारुणत्वम. दोन्ही पण. दारुणत्वम स्तंभो काय म्हटलं. यच्चत् अन्यदपि किंचित दीदृशं स्पर्शानं लक्षणं. आणखी जे भाव असतील ते अनुक्त आहेत, ती स्पर्शाने बघायचे. स्पर्शामध्ये लक्षाचा विषय नाही. खरत्व फक्त नेत्राचा सांगितलं. खरत्व. प्राधान्य नेत्राला आहे. प्राधान्य कुठे स्पर्शाला आहे. याचा अर्थ हे नाही, रिजिडिटी नाही, हे प्रधान. इतरही मार्ग असतील ते शोधायचे काय असतील. आता एक बाब आता सर सामान्य सन्निकर्ष झाला. सामान्य सन्निकर्ष सामान्य म्हणजे एकाच इंद्रियाने कळत. एका इंद्रियाचं ज्ञान त्याच इंद्रियाने होतं. सामान्य सन्निकर्ष. सामान्य ते असं म्हणता येईल. असं म्हणता येईल. नाही लिहायच नव्हता येणार आहे. तो विषय मला नाही का. बरोबर.
पान 592 श्लोक क्रमांक 22-23 दर्शन प्रश्न संस्पर्शे परीक्षा त्रिविधा स्मृता वयो वर्ण शरीराणाम इंद्रियाणां च दर्शनात् वय वर्ण शरीर शरीराणां वर्णः इंद्रिय आणि वय वर्ण शरीराणां इंद्रियाणां च शब्दाने आणखी अनुक्त भाव आले जे कुठेतरी अन्यत्र सांगितले असतील ते दर्शनात या दर्शनाने काय करायचं आहे वय वर्ण इंद्रियांची परीक्षा ही दर्शनाने करायची आहे रौक्ष स्नेह यांचं वर्णभेद करायचं आहे ग्लानी हर्ष दर्शनाने करायचं है ना आता खाली बोला शेवटची स्पर्शान मार्दव शैत्ये च परीक्षे तो विपर्य मार्दव शैत्येच सविपर्य मार्दवत्व मार्दवाच्या विपरीत्य शैत्य शैत्याचं विपरीत आणि च शब्दाने अमुक्त म्हणजे खरत्व खरत्व याने स्पर्शन नाही का स्पर्शन नाही पण हे सगळे भाव स्पर्शाने करायचे असं आणखी कुठे काय काय मिळतं तर एक शंका होती बरोबर की वर्णभेदेन ग्लानी हर्ष रौक्ष स्नेहा व्याख्याता तर इथे वरती वर्णभेद सांगितलेला आहे वर्णसूत्रामध्ये की अर्ध्या भागावरती तो विकृती वर्ण आहे अर्ध्या भागावरती प्रकृत वर्ण आहे या पद्धतीप्रमाणे म्हणजे जसं हे सांगितलेलं आहे तसं ग्लानी हर्ष आणि स्निग्ध रोक्ष बघायचं खरं टीका अशी आहे की वर्णभेदेनं यथा वर्ण विभागेनं रिष्टम उत्तम तथा ग्लान्यादी विभागेनं अपि करा इथे वर्णांनी आपल्याला रौक्ष बघायचं नाहीये इथे वर्णांनी रौक्ष बघायचं नाही नाही पण हे अर्धा अर्ध बघायचं असं त्याचा संबंध आहे म्हणजे इथे हा म्हणजे अर्ध्या भागावरती प्राकृत वर्ण अर्ध्या भागावर प्रकृत वर्ण तसं अर्ध्या भागावरती रौक्ष अर्ध्या भागावर इंद्रिय स्पर्श पण असं सर पण आपण पाहिल्यानंतर सांगू शकतो हे झालं म्हणजे काय म्हणतात कोरडं पडलं हे आपण पहिलं नेत्रही असतं मग स्पर्शनेंद्रिय का नाही असं माझा प्रश्न नेतेंद्रिय येईल मान्य रिजिडिटी नाही आहे रिजिडिटी नाही आहे ते दुसरंही वापरू शकतो वर्ण ज्याने बघायचं आहे त्या इंद्रियांनी वर्णाबरोबर वर्णशब्देनं इत्यादी त्यांचं वर्षन आहे त्यांचंही करायचं परीक्षण वर्णासारखे इतक्या गोष्टी आल्या आहेत वर्ण म्हटलं की रौक्ष येणं स्नेह येणं तो वर्ण कशाने बघता तुम्ही नेत्राने ते मान्य मला रिजिडिटी नाही ही अन्य पद्धतीनेही बघता येतं प्राधान्य कशाला आहे नेत्रा म्हणजे रौक्ष करण्याकरता आपल्याला नेत्राचा उपयोग करता येईल का विचार डोक्यातला पाहिजे स्पर्शाने करता येईल का विचाराने यायला हरकत नाही मार्ग किती असतील ते शोधायचे संदर्भ किती म्हणतात कुठे म्हणतात ते तुम्हाला शोधायचे कुठेही रिजिडिटी व्यक्त करणं अपेक्षित नाही आणखी काही मार्ग असतील तर कुठल्याही एका पद्धतीने करू नका असं ग्रंथकारांचं वाक्य एका एका इंद्रियाने एका पद्धतीने कधीही करू नका सगळ्या बहुविध परीक्षा अनेक पद्धतीने करा एका पद्धतीने नाही करायचं तेव्हा वेगवेगळ्या पद्धती करून ते टॅली करायचं आणि मग ठरवायचं या पद्धती इतकी साधनं आपल्याकडे उपलब्ध आहेत आणखी काही उपलब्ध होतील का ती आपल्याला शोधावी लागते कारण तुम्ही आता काय करताय मार्ग शोधून काढताय त्यातले इतके इतके मार्ग उपलब्ध आहेत तुम्हाला जर वयाचं रोक्ष हवं असेल तर ते तुम्हाला डोळ्याने पाहता येईल डोक्यात तरी एक आपल्या नाही आहे रोक्ष म्हणजे की आमच्या दृष्टीने हात लावून घेतो रोक्ष तो विषय डोक्यात आला पाहिजे की रोक्ष नजरेने बघता येतो स्नेह नजरेने बघता येतो स्पर्शाने बघितला म्हणजे स्पर्शाने बघा दोन्ही बघा
10 लोकांना बोलायचं ना, 15 लोकांना बोलायचं ना, 20 लोकांना, बहुविधम परीक्षा, परीक्षकही परीक्षा, एकट्याही नाही. मग त्याचं कॉमन जे येईल ती पद्धत. तुम्हाला पद्धती ठरवायची आहे, त्याचे मार्ग आहेत. मुद्दा लक्षात आला का? हे अनेकविध मार्ग आहेत कसे ठरवायचे. त्यातला हा मार्ग आहे. किंवा आता मूळ अध्याय आहे तुमचा किंवा रौक्षचा मार्ग किती आहेत, अधिकृत मार्ग किती आहेत, ग्रंथकार महावीर काय सांगतो, भेल काय सांगतो, भावप्रकाश काय सांगतो, अन्य साहित्य काय सांगतो, हे सगळं तुम्हाला एकत्र करायला लागणार आहे. त्याच्यावर काम कोणीही केलं नाही ते तुम्हाला करायला लागणार आहे. आता पुढे काय शैत्य शैत्य स्पष्ट आहे. लागवड 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 कसं ओळखायचं, क्वेश्चन मार्क. याला काय दिशा मिळेल, आपल्याला काय करता येईल लागवड करायला. लागवड शब्दाचा, मग आता तुम्हाला लागवड शब्दाच्या अर्थाकडे जायला लागेल. लाघव कशाला म्हणतात, लागवड लघुची व्याख्या काय केली आहे, लंघने लघु, लंघने लघु शक्ती सलघु, बरोबर. यस्य लंघने मग यस्य लंघने, ज्याचं लंघन झालं त्याला लाघव म्हणायचं. लाघव कसं ओळखायचं, ज्याचं लंघन झालं, अतिरिक्त लंघन झालं. मग आता लंघिताची लक्षणं काय आहेत, अतिलंघिताची लक्षणं काय आहेत, ती दिलेली आहेत. मग अतिलंघिताची लक्षणं दिसली की ह्या वाटप्रकाराने समजा लागत नाही. आता अतिलंघिताचे लक्षण काय, अरे वा. संपदाचा फोन होता, थर्ड इयरचा रिझल्ट झाला आणि तेच म्हणजे तिला 73% पडले. एक काहीतरी तिने टोटल सांगितली, छान पडली सगळे पास. 100%. हा बेस. जरा ठीक आहे. आमच्या जीवनाचा विषय येतो इंटरेस्ट असं तरी पाहिजे. आम्ही माझं जरा मॅडमचं काहीतरी बाकी विचारायचं असेल तर विचारा. तर लंघिताचे लक्षण काय, बद्दल तरी परत येतं. 22 अतिलंघित वाढीचे प्राथमिक लंघन सोडून द्या. त्याला व्याधी म्हणायचे कारण नाही, ती चिकित्सा आहे. त्याच्या पलीकडचं लंघन हे अतिलंघन आहे, ते आम्हाला हवं आहे. त्यात काय म्हणताय, यत्किंचित लाभं तत् लंघनं यत्किंचित लाघव परम देहे तत् लंघनं कृतम्. लंघन हे प्राथमिक आहे. 9वा श्लोक 120 पान क्रमांक. पण ज्या पलीकडे जेव्हा लंघन असेल तेव्हा ते अतिलंघन. वायूचं लक्षण आहे. आता 35 बघा, श्लोक 35. प्रथम लंघन आदेश निर्व्यतिरिक्त इथपर्यंत प्राकृत आहे. आता याच्या पलीकडचं लंघन आहे काय आहे, हे लाघव, हे वायूचं लाघव आहे. पर्वभेदो अंगमर्दश्च काय आहे, पर्वभेदो अंगमर्दश्च अंगमर्दः, कासः शोषो मुखस्य च क्षुत्प्रणाशो अरुचिस्तृष्ण दौर्बल्यं क्षोत्रनेत्रयो मनसः संभ्रमो अभीक्षणम् ऊर्ध्ववातस्तमो हृदि देहाग्निबलनाशश्च लंघने अतिकृते भवेत्. त्यापैकी काही लक्षणं असतील तर लंघन आहे म्हणून समजायचं. पुढं लक्षाला लक्षाला क्वेश्चन मार्क ठेवून आपण ते एकाला क्वेश्चन मार्क ठेवून लाघवलंच केलं का? चालू लागतो. हो. आता पुढे काय, वैशक्यम
वैशब्द म्हणजे स्वच्छता. अतिवैशब्द असेल तर ते नमती लक्षण वायुयुक्त आहे. मग आता वैशब्द कसं ओळखायचं? आपण कुठे काय करतो? वैज्ञानिक व्याख्या, विषयाची व्याख्या कुठं पाहिजे? विषयाची व्याख्या आपण लिहून नाही लिहिलं कुठं पाहिजे असतो विषयाला. हा मला तो 24 वाजता पाहिजे ना दारुणत्व कठीणत्व नाही विषय छान वाल्मिक काढली म्हणून त्या ठिकाणी अष्टांगण केले विषयाला खरा. आणि म्हणून आधी होमवर्क आपल्याला करायला पाहिजे विषय कुठलाही घेताना. ठीक आहे. वैशब्द कुठे दिले? ते वितृणांची व्याख्या आहे. अदृष्टानां मनानां चालने अदृष्टानां भावनां अदृष्टानां मनानां चालने शक्तिः शुचित्वं दृष्टानां विमलत्वं. विषयानं चालनशक्तीचं विषदा. किंवा वायूचं वैशब्द हे कसं ओळखायचं? शुची विमलत्वं विशेष संदर्भ लिहून ठेवा. हे दृश्य मनांच्या अतिशुद्धीवरून ओळखायचं. अतिशुद्धी झाली म्हणजे मातृवृत्ती झाली हे समजायचं. म्हणजे मलाचं अति प्रमाणात मल बाहेर आला, मलक्षय झाला, की त्याला वैशब्द म्हणायचं का? मग आता हे व्याधीने झालं, अतिसार झाला, त्याला वैशब्द म्हणायचं का? आहार कमी घेतला, मल कमी झाला, मग त्याला वैशब्द म्हणायचं का? तर उत्पन्न मनाची शुद्धीकरण झालं त्याला वैशब्द म्हणायचं. उत्पन्न मलाचं क्षयीकरण त्याचं नाव वैशब्द. ही तुम्ही केलेली कृती आहे. अतिशोधन जर तुम्ही केलं असेल तर ते वैशब्द. अति उपवास केला असेल तर ते वैशब्द. अति लंघन केलं असेल तर ते वैशब्द. जर इंद्रियांचं, इंद्रियोक्त मलांचं अतिशोधन तुम्ही केलं की ते वैशिष्ट्य आहे. अतिशय झाल्यानंतर क्वेश्चन आत्मनिर्णय घेऊन विचार करायला पाहिजे की त्याला वैशिष्ट्य म्हणायचं नाही, आणखी काही नाव द्यायचं. किंवा शुचित्व, ते शुचित्व नाही आहे. ते तुम्ही शुद्धी केली तर ते शुचित्व आहे. आणि म्हणून अतिशुद्धी हे वैशब्द होईल, पण अतिसारे वैशब्द नाही होणार. ते कदाचित ते मलक्षय होईल, धातुक्षय होईल. क्वेश्चन मार्क त्याला कुठे ठेवायचं? पुढं वैशब्द झालं. आता गती क्वेश्चन याचा अर्थ कळेपर्यंत
गती परीक्षा गती आणि अमूर्तत्व. याच्यावर तुम्हाला चिंतन वेगळं करायला आहे. गती आणि अमूर्तत्वाच्यावर चिंतन करावं लागणार. ही गती का यात अवयवंग उपलब्ध असं म्हणतात ना. मग हे तुम्हाला मिळालं पाहिजे, गतित्व मिळालं पाहिजे. म्हणजे कसं तपासायचं? दुसरं गतीबरोबर त्यांनी आणखी काय दिलं? अमूर्तत्व त्याला दिसलं पाहिजे तुम्हाला. अमूर्तत्व तुम्हाला कसं कळणार आहे? क्वेश्चन मार्क. तुम्हाला त्यावेळी जास्त विचार करावा लागणार आहे. अमूर्तत्व कशावर ठरवायचं आणि गतिमत्व कशाचं नेमकं घ्यायचं त्याच्यावर विचार करावा लागतो. त्यानंतर अनवस्थितत्व. अनवस्थितत्व. अनवस्थितत्व इथे अपेक्षित असं आहे, एखादं लक्षण हे कायम नाही, त्याला अनवस्थित म्हणतात. वायूचं नाही की कर्म असेल एखादं किंवा लक्षण असेल, आत्मलक्षण असेल, ते अनवस्थित आहे. म्हणजे कधी आहे कधी नाही. अनेक व्याधीमध्ये, वातज व्याधीमध्ये अनवस्थितत्व लक्षण असतं. शोथ शूल अनवस्थितत्व गुलमात आहे. अनवस्थित आहे. संध्याकाळी वाढता दिवसभर कमी असतो. अनवस्थितत्व. म्हणजे हे लक्ष अनवस्थित तुम्हाला ठिकठिकाणी लावावं लागणार आहे इतर लक्षणामध्ये. हे त्याचं नाही आहे, लक्षणांचं अनवस्थितत्व आहे. कारण वायूचं अनवस्थित्व तुम्हाला दिसत नाही, कारण तो अमूर्त आहे. आता अमूर्तत्व हे कोणाचं बघायचं आहे? ते वायूचं लक्षण आहे. वायूचं लक्षण आहे ते अमूर्तत्व. हे अमूर्तत्व तुम्हाला कशाचं बघायचं आहे? चिंतन करायचं. अमूर्तत्व याचा दुसरा अर्थ असा आहे का? अल्पमूर्तत्व, ईशत शोका, सूक्ष्ममूर्त, ईशत शोका. वातदेशोवर लघु असतो. इथे अमूर्तत्वाने अल्पमूर्तत्व आहे का? चिंतनाचा विषय. तर मूर्ती म्हणजे परमाणू असणे, मूर्ती स्वरूप असणे म्हणजे परमाणू. म्हणजे स्वतःच्या व्याख्येत गीताने सांगितलं की यसे स्वतः मूर्तिमंत महाविशेष तावंत आहे स्वतः. म्हणजे ज्यांना मूर्ती आहे त्याचं स्वतः नाही. मूर्ती आहे असं पण म्हणजे त्या वायूचे परमाणू असतात. म्हणजे आयुर्वेदाने परमाणू मानलेले आहेत वायूचे. मग याला अमूर्त असं म्हणण्यापेक्षा अल्पमूर्त की म्हणजे अव्यक्त म्हणजे ठीक आहे की तो व्यक्त होत नाही. मूर्ती म्हणजे फार नाही, ईशत आहे. त्याला विश्वामध्ये येणाऱ्या पीडिका या अमूर्त व्याख्येत बसतील, कारण त्या छोट्या असणार आहेत. कफच्या येणाऱ्या पीडिका या मोठ्या असणार आहेत. वैयक्तिक पीडिका त्यापेक्षा लहान असतील कफापेक्षा, पण ते वायूपेक्षा मोठ्या असतील. त्या मूर्तीला अमूर्त म्हणायचं. अमूर्तत्व. आणि गतित्व म्हणजे काय? पुन्हा क्वेश्चन मार्क. शोधूया. तुम्ही विचार करा, सापडता उत्तर बघा. हे गतित्व कोणाचं आहे? हे लक्षणाचं गतित्व आहे का? वायू हो लक्षण आहे आणि वायू ही वायूला लक्षण होतं. वायू लक्षणावर होतो. कर्म सुद्धा लक्षणावर होतं. म्हणजे या लक्षणांचं अमूर्तत्व किंवा अमूर्तत्व, लक्षणांचं गतित्व असं म्हणायचं का? क्वेश्चन मार्क. शक्य आहे. विसर्पामध्ये ज्याप्रमाणे व्याधीचं लक्षणं पसरत असतात, तर ते पसरणं हे शेवटी वायूचं म्हणजे प्रसर किंवा ते पसरणं हे एक
वायूचं होऊ शकतं आणि दुसरं तो इतरांना वाहून देतो. म्हणजे त्या संयोग आणि विभाग करायचा आहे की एखाद्या याचा तो पण आहे आणि एखाद्या त्याच्याबरोबर बाकीचे व्यालन रसधातू विक्षेप उचित कर्म, तर त्या घटकांना त्यांचे उचित कर्म करण्यासाठी त्या ठिकाणी नेऊन ठेवणं हे सुद्धा वायूचं कर्म आहे. आणि म्हणजे उदाहरणार्थ समजा केसांचं पोषण करायचं आहे तर केसांच्या पेच्यापर्यंत त्याचे परमाणू पोचत आहेत. हे जे काय जाणं आहे आहाराचं, म्हणजे आता इथला रस इथे पोचतो आणि इथला रस इथे पोचतो, हे जे काय गती आहे ही छोटी वायूची. क्षयवृद्धी अपेक्षित आहे. सिंपल तेच काय याला ग्रंथकारांना इथे अपेक्षित काय आहे, डिझायर मिनिंग आत्मरूप आहे. जसं यांनी सांगितलं की वायूची गतित्व हे अनुमानाने काय आणलं, ज्या की जे पोषण करते वायू आहे नक्की अनुमानाने कळलं की लहान वायूने इथपर्यंत पोचवलं. आता इथे जी गती आहे ही प्राकृत नाही आहे. व्याधी करणाऱ्या प्रकृतीत वायूची लक्षणं आहेत ती वृद्ध वायूची कर्म आहे. पण जो वृक्ष किंवा शीत किंवा लघु हे प्राकृत वायूचं पण गुणधर्म आहे. म्हणजे आहे वृक्ष ही तुम्हाला दिसत नाही प्राकृत वायूची कर्म, जे अतिरिक्त होतात तेव्हा ती व्यक्त व्हायला लागतात. पण सर केस हे वृक्ष हवे प्राकृत, केसांमध्ये किंचित वृक्षपणा हवा, अस्थींमध्ये वृक्षपणा हवा, हे त्याचं प्राकृत लक्षण. हो म्हणून ते वायूचे असू. हॅलो आहे ना स्थान ही गती आहे. पण हे तिन्ही याच्याकडे संचारी आवश्यक पाहिजे, संचित नको. संचित झाले की तो वेगवेगळी याचा संघा गतीचं दोन व्याख्या प्रकार व अवस्था. म्हणजे किरण हे आहे ते अवस्थांतरण आणि त्याचे प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे वेगमार्ग वगैरे पण बेसिकली सर्व अधिकरण होत आहे वायूच्या आत. पण हे व्याधी ही वायूची म्हणून सरांचा मुद्दा आहे की आपण वायूचं कर्म समजून कसं घेतो त्या लक्षणांवर समजतो. म्हणजे वायूची कर्म समजतं कसं आपण रूपांवर समजतो. म्हणजे गती प्रकार व अवस्थावा अवस्थांचे असू शकतं, अवस्थांतरण कसे असू शकतं. स्थानाची गती सोडून तो क्षय किंवा वृद्ध झाला पण तो संचारी अवस्था, तो संचित झाला की वायूचं कर्म खराब झालेलं ते अवरोध आला. शेवटी तो आपण पण तो संचारी पाहिजे. हो ना, म्हणजे ही अवस्था ठीक आहे ना, तो साक्षात नाही जात. पण म्हणजे दोषधातू मला हे क्षय होत वृद्ध होत किंवा स्थान असो हे स्वतःच्या जागी जाऊन काम करण्यासाठी जे त्यांना परिवहन आहे हे वायूचं आत्मरूप, हे कर्म वायू. स्वतःला तो मूर्ती आहे पण तो इतरांना घेऊन फिरतो हे त्याचंच आत्मरूप. हे आत्मरूप कफ आणि पित्ताला कुठलं गती गती. इथे गती शब्दाने काय अपेक्षित आहे. तुम्ही जे अधिकरण सांगताना ते मला बरोबर वाटतं की हे सगळी लक्षणं सांगितली ती रोक्ष लागव ही प्राकृताची तर आहेत आपल्याला विकृताची घ्यायला विरुद्ध असणाऱ्या ती व्यक्त होणार ते तुम्हाला घेतो. प्राकृताची कर्म आपल्याला फारशी दिसत नाही. माझा फोन आला तेव्हा माझा मुद्दा राहिला की अस्थी आणि केश किंवा सिरा यांच्यामध्ये किंचित प्रमाणामध्ये वृक्षता आवश्यक आहे. ती प्राकृत आहे म्हणून कारण ते वायूचे आश्रित म्हणजे म्हणून त्याला वायूचे आश्रित म्हणतो. बरोबर आहे. पण त्यांचं परीक्षण आपल्याला करू, त्यांचं परीक्षण आपल्याला अपेक्षितच नाही आहे. इथे आपल्याला परीक्षण होण्याचं अपेक्षित आहे रुग्णाचं रुग्णापेक्षा त्यात क्षय पण. मग त्यात जे काय असेल ते कसं बघायचं. म्हणजे आता वायूचं समजा अस्थित्व अतिसंशयी आलं तर तो व्याधी. पण तर आता हे आपण फक्त वृद्धात्मकाचा विचार करतो. इथे क्षयाचा अर्थ करता येईल की आता आपण वृद्धचाच करूया, अवघडात नको जाऊया, आपण त्याच्या अंतर करूया. आता आपण वृद्धाचा व्यक्त कर्माचाच करूया, नंतर बाकी करूया. आधी एक एक प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा एकदम मोनर गेला तर काहीच होणार नाही. स्टेप बाय स्टेप. तेव्हा गती शब्दाने नेमकं काय, मग तीन गोष्टी अपेक्षित गती शब्दाने. एक प्राकृत गती, परमाणूंची गती
लक्षणांची गती, अवस्थांतरण आणि काय प्रकार अवस्थावा आणि स्वतःचे कर्म करण्यासाठी त्या दोषातून येऊन तिथे फिरणं. म्हणजे तुम्हाला उचित कर्म करण्यासाठी आता सगळी लक्षणं वाचताना गती कुठं आहे आलेली आहे, अख्ख्या चरकात गतीचं वर्णन कुठं आहे यादी स्वरूप कंपॅरिझन करता येतं. मग अशा वेळी स्पंदन अपेक्षित आहे का? मग स्पंदमान अपेक्षित आहे. आलंच ना बरोबर. म्हणजे तो एक हो. आणि हा. म्हणजे मग आता हर्ष आहे, लोमहर्ष आहे, ही पण गती गतीच आहे. आहे. तुम्ही ह्या गती अपेक्षित आहे अवस्थांतरानं तर काय नेमकं अपेक्षित आहे? पेरिस्टाल्टिकची गतीच नाही पेरिस्टाल्टिक मुवमेंट्स आहेत किंवा वेगांचं वेग प्रवर्तन आहे. पापण्यांची उघडझाप निमेष निमेष गाल असा हलत असेल तर ती गती म्हणायची का त्यांना? त्या व्हेरियस थिंग्स तुमच्यावर दिसायला येत ना. तर विषयांचं वहन विषयांचं वहन इंद्रियापासून मन म्हणजे कामाला आवाजाला शब्द आवाज मला ऐकू येत नाही, तुम्हाला सगळ्यांना ऐकू येतो. गतीहानी आहे, गतीहानी झाली हा वातपक्ष आहे. गतीहानी आहे. नाही इथे गतीहानी आहे पण ही कदाचित अवघात कदाचित. पण मग ही गतीहानी ही अपेक्षित आहे का ग्रंथकारांना? व्हेरियस तुम्हाला वेगवेगळे करून सांगायला लागेल तुम्हाला. तर जो डिफरन्स आहे ना, तो डिफरन्स दोन प्रकारचा आहे, सेन्सर न्यूरल आणि कंडक्टिव्ह. कंडक्टिव्ह मध्ये अवरोधात्मक होईल, सेन्सर न्यूरल डिफरन्स मध्ये तो क्षयात्मक. हे दोन्ही तुम्हाला अपेक्षित, तुम्हाला इतका अभ्यास करायला लागणार आहे. अशी लक्षणं कोणत्या अध्यायात कुठल्या ठिकाणी काय संदर्भात आहे इथे नाही निर्णय तुम्हाला घेता नाही. शाब्दिक निर्णय नाही घेता ना तुम्हाला. शाब्दिक अभ्यास करायचा आहे. वा गती इथपर्यंत ठीक आहे. इथे गती आहे म्हणजे वहन आहे कुठेतरी. तेव्हा वहनात कुठे ऑब्स्ट्रक्शन आहे का? क्षयवा, अतिवृद्धिर्वा, विकृतिर्वा. मग त्या गती तुम्हाला तपासा. मग त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण करायला लागेल. गती इतक्या पद्धतीने तपासता येते. दोषांची गती, अवयवांची हालचाल, अवस्थांतरण, प्रकार वा इतक्या पद्धतीने तुम्हाला करायचं. किंवा विषयाची व्याप्ती लक्षात आली ना, तुम्हाला किती करायला लागणार तर आहे. आहारातनं अग्नीचे महाभूत, अग्नीला त्याचं पोषण मिळणं म्हणजे तेज महाभूताचे परमाणू अग्नीपर्यंत काही ज्वरात ते होत नाही. ज्वरामध्ये तेज महाभूताचे परमाणू आहारातून घेतलेले अग्नीपर्यंत पोहोचत नाही म्हणून अग्नी मानले असतं. पण शरीरामध्ये परमाणू पसरतात म्हणून शरीरात संताप असतो. म्हणजे या ठिकाणी त्याचं प्राकृत वहनाची जी गती आहे अग्निवहन सुखसापर्यंत जाण्याची ती होत नाही. गती बिघडली. किंवा विकृत गती झाली बघायची. आपल्याला दुसऱ्या जायचं तिथं गेले नाही ती गती इतक्या व्हेरियस अँगलने तुम्हाला तिथं विश्लेषण करायला लागणार आहे. आणि विश्लेषण नुसतं मला वाटतं म्हणून नाही संदर्भ अशा प्रकारचे उहनाने करायला लागेल. संदर्भाधारित ग्रंथाधारित तर्क करायला लागणार. मला वाटतं म्हणून नाही लागणार आहे. प्रत्येक ठिकाणी संदर्भ आला पाहिजे मग ते ऍक्सेप्ट होतं. मला वाटतं तर्क म्हणजे गती म्हणजे दोषांची गती, गती म्हणजे लक्षणांची गती ना. वेगवेगळ्या अँगलनी वेगवेगळे आपण ठरवणार. गतीवर काय ते तुम्हाला ठरवायला लागेल. पुढं गतीनंतर काय आहे? अनावश्यक झालं ही वायूची आत्मरूप आहे. ही कशी तपासायची याचा तुम्हाला अख्ख्या ग्रंथातून अभ्यास करायला लागेल. म्हणजे गती कुठं आलेली आहे वायूची, अनावस्थित तो कुठं आला आहे. अनवस्थितत्व म्हणजे पुन्हा मग वेगावस्था असं करायचं की अनवस्थितत्व म्हणजे लक्षणं सकाळी आहे संध्याकाळी नाही, एकाच जातात. म्हणजे विषमज्वर हे अनवस्थितत्वाचं लक्षण आहे. म्हणजे ताप आलाय संध्याकाळी काय पुन्हा खेळतो, व्यवस्थित खेळतो, ते अनवस्थितत्व आहे. भिन्न भिन्न पद्धतीने तुम्हाला इतक्या पद्धतीने तुम्हाला या लक्षणांचं शोधन करायला लागेल, संशोधन करायला लागणार आहे. आणि मग तुम्ही हे जर एकाच अजून तिघांचं राहिलं आणि त्यात आणखी पुन्हा मग कवरिंग झालं अमरोषांचं. म्हणजे हेही लक्षात येत नाही तुमच्या. अमरोष म्हणजे की त्याचं आहे का ह्याचं ते कळत नाही, परत ते कळत नाही. पण आधी मुळात त्या शब्दांचा अर्थ ते कळत की तुम्हाला नेमका अर्थात शब्दाचा डिझायर मिनिंग काय आहे,
संदर्भ काय, तो कुठे वापरलाय का, वेगळ्या अर्थाने कुठे वापरलाय का, काय अभिप्रेत आहे, आणि हे जिथे जिथे वापरलं असेल तिथे तिथे अधिकरण काय आहे, तिथलं तिथलं अधिकरण काय आहे ते पाहायला लागतं. प्रत्येकाचं अधिकरण तपासून निर्णय घ्यायला लागला की या शब्दाचा अर्थ या ठिकाणी असा या ठिकाणी असा. लक्षात व्याप्ती. आता पुढे आता देता अवयव. आता एवं आत्मरूपाने. आता अशा प्रकारच्या वायूचं एवं विधत्वात वायुः कर्मणः स्वलक्षणम् इदम् अस्य भवति तं तं शरीर अवयवम् इव विशतः. आता या एवं विधत्वात शब्दावरती थोडंसं विचार करायला लावणार आहे. तिथे पंचमी आहे. एवं विधत्वात शब्द आहे आणि त्याला चल आहे. एवं विधत्वाचा अर्थ असा आहे का इथे असं असल्यामुळे, वायू असा असल्यामुळे, ही वायूची अशी आत्मरूप असल्यामुळं त्याच्यावरती काय काय बघा. एवं विधत्वाच्यावर एवं विधत्वात् इति रौक्षादियुक्तत्वात् वायोः इति सम्बन्धः. मोक्षादी युक्तत्वात् युक्तत्वात् वायोः इति सम्बन्धः. कर्माने गुणांनी युक्त आहे, त्याच्यामुळे तुमची लक्षण उत्पन्न होणार आहे, तुमची कर्म उत्पन्न होणार आहे. एवं विधत्वाच्य वायोः कर्मणः कर्म. वायूच्या कर्माची स्वलक्षण सांगतोय आम्ही आता. बरोबर आहे का? हो. वायोः कर्मणः दोन षष्ठी आहे. कर्मस्य कर्मयोः नाही. कर्मणः कर्माभ्याम काय भवतः भवतो भवता कर्मणः सृष्टी कर्मयोः कर्मणः कर्मणः कर्मयोः कर्मणः कर्म आहे बागेत आहे. बरं आले संस्कृत पंडित तरी पण लागला आहे. काय दाखवणार आहे तुम्हाला की इतकं करायचं आहे इतक्या लाईटली नाही. संदर्भाने करायचंय. अर्थ संदर्भाला अधिकरण करायचं. कुठं वापरलं कर्मणः समेत कबुदावे. कर्म शब्द अकारांत पुल्लिंगी. कर्मन असं नाही. कर्मन असा शब्द नाही, नकारांती नाही, तो कर्म शाताच आहे. त्याचं हे कबुदावे कर्मणः असं मला वाटतं. कर्मन नकारांती नाही. कर्म कर्म शब्द कर्म कर्मणी कर्माणी कर्म कर्मणी कर्माणी कर्मेण कर्मणः कर्मेण कर्मणः कर्मणे कर्म देवः देवो देवः प्रथमा देवं देवो देवान् द्वितीया देवेन देवैः तृतीया देवाय देवाभ्यां देवेभ्यः चतुर्थी देवात् देवाभ्यां देवेभ्यः देवस्य देवयोः देवानां षष्ठी. कर्मणः कर्मः कर्मो देवः देवो कर्मः कर्मो प्रथमा. बघा कर्मणा कुठली बघते बघा. कर्म कर्म मी काय म्हणावं तुला सकाळी व्याकरण तिथे शिकवायचं. म्हणून तर ते मला काळ भवती लागली. म्हणून मला ते कबुदावे करून वाटतं. कर्मणच बघ सर. शब्द असेल कर्म
कर्मच किंवा एखादा हलंत नकारांत शब्द असेल त्याच्या खाली लिहिलं असेल ह्या पद्धतीने इतर शब्द चालू आहे. इतका पेशन्स असूनच अभ्यास होतो. मी जेव्हा बसतो ना वाचायला हे घेऊन तेव्हा तासून तासपणे शब्द शोधण्यात येतो. अर्थ तिला काय आहे, वाचस्पत्याने काय सांगितलं, अमरकोशाने काय सांगितलं, आपटेने काय सांगितलं, ते सगळं काढून मग योग्य वाक्य घ्यायचं. इतकं सगळं मी करतो मला लेखन होतं. येतं तुला काय शब्द लिहून होतो अर्थ हा करा असा आणि काय असा अर्थ नाही. तर आता काय चयो वृद्धीश्वराने धामणी शब्दाचा अर्थ ते काय कर्मण शब्द कसं त्याला हे मला माहिती आणि तो कर्म आहे फक्त वर्तमान. वर्तमान आहे का पण तो सर वर्तमान आहे त्याच्या खाली काय गेले काय कर्म नाही. त्याच्या खाली काय गेले पंचवीषष्टी एक वचन पंचवीषष्टी एक वचन कर्मन शब्द आहे. मग कर्मणा हा अंतिम काय कृषी आहे नाही कर्मांचा न टाळणं होतो बरोबर आहे. ठीक आहे पण तो द्वितीय प्रथमा नाही फक्त पंचमी षष्टी एक वचन षष्ठी एकत्र लागू पडतं. इथे अस्य वायो कर्मणः स्वलक्षण असं वाक्य झालं. या वायूच्या कर्माची स्वलक्षण मी सांगतोय आता त्याने केलेल्या. आता ही कर्म विकृत आहे प्राकृत नाही आहे. विकृत कर्मांची लक्षणं सांगतो प्राकृत कर्मांची सांगत नाही आहे.